तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. उपविभागीय कार्यालयासमोरील ऐतिहासिक वड वाचवण्यासाठी वकील संघाचा ठाम आग्रह. जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयाच्या परिसरातील ऐतिहासिक वडाचे झाड तोडू नये अशी ठाम मागणी वकील संघ जळगाव जामोद यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी महसूल विभाग जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांच्याकडे अधिकृत विनंती अर्ज सादर करण्यात आला आहे. सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे बांधकाम सुरू आहे. या विकास कामाच्या अनुषंगाने कार्यालयासमोरील जुन्या इमारतीलगत उभे असलेले भव्य वडाचे झाड तोडले जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर वकील संघाने चिंता व्यक्त केली आहे. हे झाड केवळ वृक्ष नसून जळगाव जामोद शहराच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. वकील संघाच्या अर्जानुसार हे वडाचे झाड ब्रिटिश कालखंडापासून अस्तित्वात असून गुलामगिरीच्या काळापासून ते स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे मूक साक्षीदार राहिले आहे. तालुक्यातील विविध निवडणुकांच्या वेळी याच ठिकाणी शासकीय ध्वजारोहण झाले असून अनेक अधिकाऱ्यांनी या झाडाच्या साक्षीने आपली जबाबदारी स्वीकारली आहे. जळगाव जामोद शहरातील अनेक पिढ्यांनी हे वडाचे झाड पाहिले असून ते शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक स्मृतींशी घट्ट जोडलेले आहे. वडीलकीचे छत्र म्हणून ओळखले जाणारे हे झाड नागरिकांसाठी भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व राखून आहे असेही अर्जात नमूद केले आहे. विकासासोबत संवर्धनाची गरज. वकील संघाने आपल्या निवेदनात विकास कामांना विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र विकास करताना पर्यावरणीय आणि ऐतिहासिक वारशाचे जतन होणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. आपण पाहिलेलं आहे की नवीन वास्तूचे बांधकाम चालू आहे तहसील आणि एसडीओ कार्यालयाचे. तर या नूतन वास्तूच्या बांधकामामध्ये विकास कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा ठरू न पाहणारे जे ऐतिहासिक झाड आहे वडाचे तर ते न तोडण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. जे पायाचे झाड आहे ते अनेक कालखंडाला साक्षीदार आहे. ब्रिटिश काळापासून तर ते आजपर्यंत आजच्या स्वातंत्र्य कालखंडापर्यंत अनेक घटनांचा, अनेक निवडणुकांचा, अनेक आंदोलकांचा, अनेक सत्याग्रहांचा, अनेक लोकांच्या म्हणजे कोर्ट कामासाठी येणारे जे लोक आहेत त्यांचा आणि अनेक गोरगरीब लोक जे तहसीलच्या कामासाठी येऊन आवश्यक असल्यास बांधकामाच्या आराखड्यात बदल करून हे वडाचे झाड जतन करता येऊ शकते असे मत त्यांनी मांडले आहे. अर्जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृक्षप्रेमाचा संदर्भ देण्यात आला आहे. महाराजांनी आपल्या पत्रांमधून वृक्षांबाबत व्यक्त केलेली कळवळ्याची भूमिका आजही मार्गदर्शक असल्याचे वकील संघाचे म्हणणे आहे. त्या ऐतिहासिक काळातील मूल्ये जप्त अशा वृक्षांचे संवर्धन करणे ही आजच्या प्रशासनाची जबाबदारी असल्याचा सूर अर्जातून व्यक्त झाला आहे. या वडाच्या झाडावर दररोज असंख्य पक्षी विसावा घेतात. गाडीमुक्या पक्ष्यांसाठी हे झाड सुरक्षित थांबा ठरले असून ते तोडल्यास जैवविविधतेवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे केवळ ऐतिहासिकच नव्हे तर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हे झाड तोडणे अयोग्य ठरेल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. शहरातील सुज्ञ नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. विकासाच्या नावाखाली वारसा नष्ट होऊ नये अशी भावना व्यक्त केली जात आहे. वडाचे झाड वाचवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून या अर्जावर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. विकास आणि संवर्धन यांचा समतोल साधत जळगाव जामोदच्या इतिहासाचा हा साक्षीदार वड कायम ठेवण्यात यावा अशीच सर्वांची अपेक्षा. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित.
आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.